नमस्कार मंडळी. राजकारणात लोक घाम गाळताना तुम्ही पाहिले असतील, पण आंदोलनामध्ये थेट जलसमाधी घेणारे कार्यकर्ते तुम्ही कधी बघितले आहेत का? नाही ना? मग आजच्या व्हिडिओमध्ये बघा. तर झालं असं की जिंतूरमध्ये महावितरणच्या कार्यालयामध्ये स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकदम जोशामध्ये पोहोचले. आता आंदोलन करायचंय, घोषणा द्यायच्या, तर मग थोडी उंची जास्त पाहिजे ना, म्हणून आपले कार्यकर्ते थेट महावितरणच्या पाण्याच्या टाकीवर चढले. कार्यकर्ते जोशामध्ये महावितरणाचा अधिकार असो, स्मार्ट मीटर परत घ्या अशा कडक घोषणा सुरू होत्या. वातावरण एकदम तापलं होतं, पण ज्या टाकीच्या छतावरती हे उभे होते ते छत अचानक कोसळलं आणि आपले सगळे कार्यकर्ते थेट पाण्याच्या टाकीतच पडले. हे म्हणजे असं झालं की आलो होतो क्रांती करायला आणि गेलो थेट पोहायला, असं झालंय. आता प्रश्न असा आहे मित्रा की काय ते आंदोलन, काय ती टाकी आणि काय तो महावितरणचा रिप्लाय. स्मार्ट मीटरला विरोध करायला गेलेल्या कार्यकर्त्यांना थेट महावितरणच्या गळक्या टाकीने स्मार्ट धडा शिकवलाय. बिचारे गेले होते लोकांचं वीज बिल कमी करायला, पण इकडे स्वतःचीच फुकटची आंघोळ करून आले. मित्रा, खरं सांगायचं तर महाराष्ट्रामधल्या राजकारणाची, नेत्यांची आणि विकासाची सध्या जेवढी गळती लागली तेवढीच गळती या महावितरणच्या टाकीलाही असावी. म्हणूनच टाकीने विचार केला असेल की यांना माझ्यावर चढवण्यापेक्षा माझ्या आतच घेऊया. आता तुम्ही सांगा, अशा स्मार्ट मीटर आंदोलनावर महावितरणने यांना बिल पाठवायला पाहिजे की नाही? तुमचं जे काय मत असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.